कृषी क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी, ऊस दराचा तिढा आज सुटण्याची चिन्ह आहेत, कारण कारखानदारांनी पहिली उचल ही FRP पेक्षा जास्त देण्याची तयारी दाखवल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय। रणजित माजगावकर आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रणजित, पहिली उचल किती दिली जाणार आहे याबाबतचा आकडा काही हाती आलाय आता? रेश्मा, खरं तर ऊस दरा संदर्भात, त्यानंतर पुन्हा FRP संदर्भात, पहिली उचल संदर्भात हा जो तिढा आहे याच्यावर गेली 3 वेळा चर्चेचं गुऱ्हाळ कोल्हापुरामध्ये सध्या सुरू आहे। चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातले कारखानदार असतील, शेतकरी संघटना, शेतकरी आणि त्यांना विरोध करणाऱ्या काही संघटना यांची संयुक्त बैठक कोल्हापुरामध्ये 3 वेळा झालेली आहे। आजची बैठक आहे, ही बैठक 2 वाजता होणार आहे। यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र पहिल्या 2 बैठकांमध्ये राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली होती, या भूमिकेवर केवळ चर्चा झाली। चंद्रकांत दादा पाटील यांचं वेगळं म्हणणं आहे आणि पुन्हा कारखानदारांचं म्हणणं आहे। राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमध्ये 3200 रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी केली होती। याचबरोबर सकल शेतकरी संघटना ज्या एकवटलेल्या आहेत, या राजू शेट्टी आणि कारखानदारांना विरोध करत यांनी दुसरी मागणी केलेली आहे। त्यामुळे या चारही प्रवाहांना कोणत्या संघटनांची कोणती मागणी मान्य होते आणि FRPची म्हणजे पहिली उचल नेमकी किती दिली जाते याकडे आपलं लक्ष असेल, बैठकीत देखील लक्ष असणार आहे। रणजित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी काय माहिती दिली आहे ती देखील जाणून घेऊया। कारखानदार इथपर्यंत पुढे आलेले आहेत की आम्ही ह्या FRP व्यतिरिक्त 70, 30 आणि 75, 25 व्हिज्युअलाइज करून काही ना काही प्रमाणात ॲडव्हान्स देतो। पण हा ॲडव्हान्स किती आणि हा ॲडव्हान्स FRP बरोबर द्यायचा का थोडा उशिरा द्यायचा, गॅरंटी द्यायची, पण FRP बरोबर द्यायचा का थोडा उशिरा द्यायचा, यावर आज काही एकमत झालं नाही किती आणि कधी। आणि त्यामुळे एक छोटी समिती तयार झाली आणि ज्या समितीची बैठक उद्या दुपारी 2 वाजता होईल। आणि मी आशावादी आहे की याच्यामध्ये सगळ्यांचं एकमत होऊन 5 तारखेपासून कारखाने सुरू व्हायला अडचण येणार नाही।